2018 मधील प्रथम पुरस्कार नाशिक येथील कवयित्री तन्वी अमित यांना निष्पर्ण फांदीवरचे पक्षी या काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात येत आहे. मी मॅडमला विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दोन 2018 सालचा प्रथम विशाखा काव्य पुरस्कार तन्वी अमित यांना घोषित करताना अर्थातच आपणा सगळ्यांना आनंद होतो आहे. त्या नाशिकच्या आहेत. हा योगायोग. विशाखा काव्य पुरस्काराच्या 18 सालच्या प्रथम मानकरी. पुरस्काराच्या वेळी ते 40 वर्षांचे होते. त्यांची कविता अस्तित्वाचा शोध घेणारी आहे. ही कविता निसर्ग घटकांशी संवाद करीत आपल्या अस्तित्वाचा अर्थ निरूपित करणारी कविता आहे. प्रत्येक झाडाच्या आयुष्यात ऋतूबदलानुसार निष्पर्णता येतच असते, पण व्यथित न होता फांद्यावर बसलेल्या पक्ष्यांच्या पूजनाने भविष्यातला सकारात्मक विचार उभा करायचा असतो, हे ठसवणारी आपली कविता आहे. त्यांच्या कवितेतल्या 4 ओळी वाचतो. माझ्या अस्तित्वाचं असणं नसणं तुझ्यात सारं, माझ्या अस्तित्वाचं असणं नसणं तुझ्यात सारं, आसमंतात झेपावलेला थेंब टपोरा तू आणि मृदगंधाचं वलय शोधणारी मी. तन्वी अमित. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांना सन्मानित करावे. मॅडमला विनंती आहे की त्यांनी एक कविता सादर करावी. नमस्कार. कुठून सुरुवात करावी खरं कळत नाहीये. कविता म्हटलं तर अगदी 1-1.5 मिनिटाचंच होईल. सर एखादा मिनिट जास्त बोलू शकते का? नाशिककर असल्यामुळे नक्की वाचणार आहे. नक्की. विशाखा सभागृहातच कविता संग्रहाचं प्रकाशन झालं होतं आणि विनायकदादा पाटील होते आणि ते मला म्हटले होते की हा विशाखा पुरस्कार नक्की मिळावा तुला अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे आज मला असं वाटतं की दादांना मी माझ्यातर्फे असं सांगू इच्छिते की त्यांची पण आशीर्वाद पूर्ण झालेला आहे. लिहिलेली प्रत्येक कविता माझी बरेचदा इथेच येते, दत्तांकडे येते. सचिन आहे तिथे, ते सांगतील. कविता वाचायची आहे. तर कल्पना आहे मला की नाहीच टिकाव धरणार तो, कल्पना आहे मला की नाहीच टिकाव धरणार तो, आणि मीही नाहीच करू शकणार काहीही. वाहवत जाईन त्याच्यासारखीच तुझ्या आवेगी लाटेत, चिंब भिजत हरवत हरखत विसावत शहारत जरा फुशारतच. दमेन थकेन मिटेन उठेन केव्हा तरी परतेन आणि हलकेच पुन्हा सावरेन. दमेन थकेन मिटेन उठेन आणि केव्हा तरी परतेन हलकेच पुन्हा सावरेन, आणि मग तुझ्या अस्तित्वात विरघळलेले माझे कण कण गोळा करत नेटाने पुन्हा नव्याने उभारेन. तुझ्या समोर ढासळणारा माझा मातीचा बंधारा, तुझ्या समोर ढासळणारा माझा मातीचा बंधारा. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. आणि धोंगडे सरांकडनं कवितेविषयी ऐकायला मिळणं यासारखं सुखाचं काही नसतं. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. आपण हे जे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार देत आहोत त्यात आपण धनादेश देत आहोत 3 पुरस्कारांचे. प्रथम पारितोषिक जे आहे ते 21,000